हे मंदिर भूतांनी बांधले आणि तेही एका रात्रीत. सकाळ झाली आणि भूत त्यांची शिफ्ट अर्धवट सोडून पळून गेली. अशी इथली दंतकथा आहे. पण हे खरं आहे का? जग खोटं आहे. खोटं आहे. मी स्वप्नील आणि आज मी आलो होतो कोल्हापूर जिल्ह्यामधल्या खिद्रापूर गावात. आणि मला इथे हे बाबा भेटले जे गेल्या 14 वर्षापासून मंदिराच्या साफसफाईचं काम करतात. मोठमोठ्या गाईडनाही लाज वाटेल एवढी माहिती या बाबांनी मला पूर्ण मंदिर फिरवून सांगितली. जेव्हा सती देवीने यज्ञात उडी मारली तेव्हा कोपलेल्या शंकराला थोपवायला विष्णू आले, म्हणून इथे शंकराने हरिहरी हे दोघेही आहेत. इथलं आर्किटेक्चर हा स्वर्ग मंडप आणि बारीक कोरीव काम एवढं क्रेझी आहे ना की वाटतं आपल्या पूर्वजांना इम्पॉसिबल हा शब्दच माहिती नसावा. मुघलांनी हे मंदिर तोडण्याचा लाख प्रयत्न केला, पण त्या बिचाऱ्या मूर्खांना हे कधी समजलंच नाही की दगड फोडता येतो, दगडातली कला नाही. ही सगळी माहिती मला बाबांनी दिली आणि त्यांची एक गोष्ट मला लई भारी वाटली. हे मंदिर नेमकं कुणी बांधलं हे जरी त्यांना माहिती नसलं, पण भूतांनी बांधलं ह्या खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवायला ते अजिबात तयार नव्हते. आणि हाच त्यांचा खरा सुशिक्षितपणा. किती गमतीची गोष्ट आहे ना की आपल्याला कधी कुठे कोणी काय शिकवून जाईल हे सांगताच येत नाही. म्हणूनच म्हणतात ज्ञान देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने ते मनापासून घेत जावे.